लढाईसाठी जाणारे कुलवडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, अंधाराकडून प्रकाशाकडे वाट दाखवणारा आणि रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास करणारा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती कोल्हापूरचे शाहू महाराज आणि या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी वारकरी संप्रदायाची प्रेरणा घेतली त्या सर्व संतांना नतमस्तक होऊन आज आपण सर्वजण 192 अलिबाग, मुरुड, रोहा या मतदारसंघामधील अपक्ष असणारे उमेदवार दिलीप विठ्ठल भोईर अर्थात छोटम सेठ यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित आहात। कारण छोटम सेठ यांना आम्ही निवडून देणं काळाची गरज आहे। काळाची गरज यासाठी की काहीही नसताना तो माणूस कुठून तरी एखादी निधी आणतो। निधी कुठून आणतो, काय आणतो, पण कशासाठी आणतो हे फक्त शेठलाच माहिती। निधी कशासाठी आणतो? आजपर्यंत आपण 1909, 1919 हे ब्रिटिशांच्या काळामध्ये 2 कायदे झाले आणि त्याच्यानंतर 1935 चा कायदा झाला। 1937 ला पहिली इलेक्शन या मुंबई प्रांतामध्ये आली। तिथपासूनचा आपण जर पॉलिटिकल अनालिटिकल स्टडी केला, ज्याला विश्लेषणात्मक चिकित्सा म्हणतात, ती जर आपण केली तर ह्या अलिबाग, माझ्या शब्दाकडे लक्ष ठेवा की या अलिबाग, रोहा आणि मुरुड, मी काय म्हणालो 1937 पासून 37 ला पहिले इलेक्शन झाली। इतिहासाची पानं, मॉडर्न हिस्ट्रीची तुम्ही उघडा आधुनिक भारताची, तर 1937 ला पहिले इलेक्शन झालं। तर 1935 सालापासून ते आत्ताच्या इलेक्शन पर्यंत, 1937 सालापासून ते आत्ताच्या इलेक्शन पर्यंत जर या कुलाबा लोकसभा मतदारसंघामधून, याच्या अगोदर अलिबाग उरण मतदारसंघ होता, नंतर भारतीय राज्यघटनेच्या दुरुस्तीनुसार ते प्रत्येक ठिकाणी बदललं जातं। हा इतिहास खूप वेगळा आहे। ही घटना का निर्माण होते, घटना दुरुस्ती का होते? कारण पूर्वी अलिबाग उरण होतं, आता अलिबाग मुरुड आणि रोहा मतदारसंघ झालेला आहे। तर 1937 सालापासून ते 1924 सालापर्यंत जर आपण इतिहास पाहिला तर गरीब उमेदवार कोणीही असा सापडलेलाच नाही। तुम्ही कधीही विधिमंडळाला जा आणि विधिमंडळाचे सगळे रेकॉर्ड काढा की बाबा अलिबाग मध्ये एखादा गरीब, अलिबाग मध्ये एखादा गरीब आमदार झालाय का? तर तो होऊ शकत नाही। तो फक्त छोटम सेठ यांच्या स्वरूपात होणार आहे। सांगण्यामागची तत्परता एवढीच आहे की मी महाराष्ट्र राज्याच्या बऱ्याच बौद्ध धम्म परिषदेना जातो, पण आज केवळ आणि केवळ मी फक्त आणि फक्त छोटम सेठ साठी इथपर्यंत आलेलो आहे। 4 शब्द सांगण्यासाठी येते, कारण आपल्या अलिबाग मध्ये प्रचंड असे प्रश्न आहेत आणि हे प्रचंड प्रश्न जसेच्या तसेच राहिलेले आहेत आणि ती मांडण्याची संधी येत्या 20 तारखेला ह्या विधानसभेमध्ये छोटम सेठना द्यावी अशी मी कळकळीची विनंती करतोय। कारण असं आहे, संधी पुन्हा आणि पुन्हा येत नाही। एकदा संधी हातातून गेली की पुन्हा ती संधी येत नाही। ही काळाची गरज आहे। सेठ येणं ही काळाची गरज आहे। काळाची गरज यासाठी की आपल्या सांबरकुंडाचा प्रश्न असेल, उमटे डॅमचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, मुलांच्या शिक्षणाचा प्रयत्न असेल, म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक 4 उन्नतीवर जात असताना, 4 उन्नतीचा अभ्यास करत असताना तो माणूस असा असावा लागतो।
माणूस आजपर्यंत मिळाला का? तर माणूस आजपर्यंत मिळालाच नाही. का मिळाला नाही? तर याचं कारण असं आहे, मातब्बर लोकांनी आणि पैसेवाल्या लोकांनी कधीही गरीबाला चान्स दिला नाही. आणि तो चान्स आपण परत गमावता कामा नये. आणि जर का परत तो चान्स तुम्ही गमावला तर परत कोण गरीब माणूस उदयाला येईल ह्याची कधीही कोण हमी घेऊ शकत नाही. याचं कारण असं की राजकारणामध्ये खूप मोठी चढावड असते. चढावड यासाठी असते की तिथं पैसा खूप लागतो. पैसा यासाठी लागतो, पैसा लागतो, सगळ्या गोष्टी लागतात. राजकीय क्षेत्र हा वेगळा क्षेत्र आहे. म्हणून त्या वेगळ्या क्षेत्राचा विचार करून येणाऱ्या 20 तारखेला, फक्त येणाऱ्या 20 तारखेला काय करायचं? तुम्हाला एकच करायचंय. सगळ्या घरातल्या लोकांना सांगायचं आहे की टॉर्चच्या बटन दाबायचा, टॉर्चच्या निशाणाचा बटन दाबायचा आहे आणि प्रचंड बहुसंख्येने स्टार्ट पासून ते एंड पर्यंत आपल्याला छोटम सेठ यांना आघाडीवर ठेवायचंय. ते आघाडीवर असताना आणि निवडून आल्याच्या नंतर जे काही कामं होतील ती कामं खूप वेगळी असतील. आणि ती वेगळी कामं तुम्ही स्वतः पाहू शकता की तुम्ही एकच म्हणाल का आता मला माझ्या विचारांचा माणूस भेटला. विचारांचा माणूस यासाठी भेटला की तो विधायक काम करू शकतो. आजपर्यंत कोणीही विधायक कामं केली नाही. हाऊस मध्ये प्रत्येकाने प्रश्न मांडले, परंतु ते प्रश्न जसेच्या तसेच राहिले. अशा प्रश्न जटिल प्रश्न आहेत. या प्रश्नांचा जर विचार केला तर तुम्हाला अहोरात्र झोप लागणार नाही. कारण अजूनपर्यंत मुरुडचा जो संस्थान आहे, एकच विषय सांगतो फक्त एका मिनिटामध्ये माझ्याकडे लक्ष केंद्रित करा. कारण अलिबाग, मुरुड आणि रोहा विधानसभा मतदारसंघ आहे की मुरुड जो संस्थान होता त्या संस्थानाची अजून सुद्धा ब्रिटिशांच्या काळानंतर जमाबंदी झालेलीच नाही. जमाबंदी तुम्हाला समजते? जमाबंदी 1936 ला ब्रिटिशांच्या काळामध्ये जमाबंदी झाली. याची जमीन त्याला गेली, त्याची जमीन त्याला गेली. ब्रिटिश रेकॉर्ड घेऊन गेले, रेकॉर्ड ठेवून गेले, रेकॉर्ड नष्ट झाले. मग मुरुड संस्थानाची जी जमाबंदी झालेलीच नाही तर रेकॉर्ड जसेच्या तसे नवाब रेकॉर्डला आहेत. त्या गरिबांच्या जमिनी गेल्या कशा, गरिबांच्या जमिनी आल्या कशा, जमिनी लाटल्या कशा? हा पहिला प्रश्न आपण छोटम सेठ यांच्या माध्यमातून विधानसभेला पाठवणार आहोत. गोर गरीब जनता बिना रेकॉर्ड नुसार तिथं तळमळते. गाव नमुना 14 मिळत नाही, त्यामुळे वंशावळी मिळत नाही. जातीच्या प्रमाणपत्राचा प्रॉब्लेम निर्माण झाला. मोडी लिपी कोणाला वाचता येत नाही, इंग्लिश कोणाला जमत नाही, अधिकारी तिथं काहीच करत नाही. गोरगरीब जनता काय करणार? हा मोठा प्रश्न, हा मोठा प्रश्न आहे. तळागाळातील जनतेचा मोठा प्रश्न आहे. त्या जनतेच्या प्रश्नाला 1937 साल जाऊ द्या, 1952 नंतर म्हणजे भारतीय राज्यघटना 1950 ला अंमलात आल्याच्या नंतर 1952 ला पहिली लोकसभा झाली, विधानसभा झाली. तिथपासून ते आजपर्यंत कोणीही प्रश्न मांडलेला नाही. आणि तो प्रश्न मांडू शकत नाही कारण ज्या व्यक्तीला अभ्यास आहे, ज्या व्यक्तीला तळमळ आहे, ज्याला प्रशासकीय ज्ञान आहे, ज्याला गरिबीची जाण आहे आणि ज्याला संस्कृती आहे तोच माणूस प्रश्न मांडू शकतो, अन्यथा प्रश्न मांडू शकत नाही. त्याच्यासाठी पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्याकडे प्रश्न बरेच आहेत. सेठ त्या स्वरूपामध्ये आमदार गेल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिथे मिळणार आहे. त्यासाठी टॉर्चच्या चिन्हाला बटन दाबून तुम्ही चिन्हांकित करून छोटम सेठ यांना प्रचंड मताने विजयी करावं असं मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय आणि मी माझी रजा घेतो. नमस्कार.